त्यावेळेला द्यूत सुरू झालं. ते दूत कोणामुळे झालं? कोणामध्ये आहे ते? वास्तविक कौरव पांडवामध्ये आहे. तुमच्यातलं द्यूत कौशल्य बघण्याकरता म्हणून धृतराष्ट्राने त्यांना बोलवलं. तेव्हा संकेत असा होता, युधिष्ठिराची दुर्योधनाने बसायची. पण प्रत्यक्ष जेव्हा सारीपाठ मांडल्यानंतर समोर शकुनी दिसला तेव्हाच युधिष्ठिर म्हणला, अरे कोणी तू कसं? दुर्योधनाची घालण्याकरता मी आलेलो आहे. तर शकुनी म्हणाला, तो काय मी काय, फरक काय पडतो? तिथे जर थांबवलं असतं तर पुढचा अनर्थ टळला असता. मी नाही लढणार. दुर्योधनाने हातात फासे घेतले तरच मी खेळणार असं म्हटलं असतं काय हरकत होती? मोठ्या माणसांच्या मोठ्या चुका, तीही चूक आहे. काहीच गरज नव्हती ना. फार तर काय झालं असतं, हा आम्हाला घाबरून परत गेला एवढंच झालं असतं. पण मग स्वर्गारोहण पर्वापर्यंत व्यासाला लिहायची गरजच नव्हती ना. 1,00,000 श्लोकांची गरज काय होती? काहीच गरज नव्हती. आता शकुनी हा त्या काळामधला अत्यंत हुशार द्यूत प्रवीण आहे, हे जग जाहीर आहे, तुला माहिती आहे, तरी तू त्याला बसवतोस. बरं, प्रत्येक डाव हरत गेला, सगळे भाबू लावले, हे झालं ते झालं, काही राय. 18 डाव हरलाय बरं का. महाभारताचे 18 दिवस युद्ध झालं, 18 अक्षौणी सैन्य झालं, कितीचे अध्याय 18. हे जसं माहिती आहे तसे द्यूताचे डाव सुद्धा 18 झाले. शेवटचं काहीच राहिलं नाही. तर म्हणलं आता माझ्याकडे राहिलेलं काही नाही लावायला. त्यावेळेला शकुनी म्हणलं, नाही कसं, अजून द्रौपदी आहे ना. तेव्हा त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, द्रौपदी असली तरी मी पणाला लावलेलं. अरे हो, विसरलोच पणाला. किती मूर्ख माणूस आहे. गरज आहे का द्रौपदी लावायची? कुठच्या नशिबामध्ये ही माणसं वागतात. आपल्या मूर्खपणामध्ये किती लोकांची बर्बादी होते यानं कसं कळत नाही. आणि तो वर्णनच करायला, एक वस्त्रात वधो निवी, जी आत्ता रजस्वला आहे, जिच्या अंगावरती एकच वस्त्र आहे, आणि जिची निवी म्हणजे निरी, जिची निरी सैल झालेली आहे, तिला मी आता लावतो. काय शहाणपणाचा माणूस आहे का? कशाला स्वर्गाला गेला? देवा स्वतः सदैव स्वर्गाला जाण्याची काय गरज होती याला? काय वरती वाट बघत होते लोक अशा नालायक माणसाला. आणि तो डाव हरला. आता डाव हरल्यानंतर जी प्रतिक्रिया महाभारतकार देतात त्या बघणाऱ्या लोकांमध्ये एक तर प्रत्येक डाव हरायला लागल्यामुळे ते कौरव उन्मत्त झालेलेच होते. मोठमोठ्या टाळ्या वाजवायच्या प्रत्येक डाव हरल्यानंतर. आणि जेव्हा द्रौपदीचा डाव हरल्यानंतर सगळ्यात मोठ्या आवाजात जर कोण हसला असेल तिथं भृशम असं म्हटलं. कर्ण हसला. कोणाला आनंद झाला? लाज वाटायला पाहिजे होती. त्यांनी युधिष्ठिराला बोलावलं, तो लाज वाटत नाही? आपल्या पत्नीला लावतोच ते. यासाठी खेळायला आलास तू. त्याचा अधिकार होता, वयानं मोठा होता, त्या ठिकाणी त्याने खडसावायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी त्याला इतका आनंद झाला की सगळ्यापेक्षा आवाज मोठा मृतम. हा सगळा विटंबनेचा प्रकार बघितल्यानंतर आधी मुळात ती येतच नव्हती. क्षत्ता नावाचा जो सूतपुत्र आहे त्याला पाठवलाय दुर्योधनाने, जा तिला घेऊन ये, त्यात आमची दासी झालेली आहे. तेव्हा ती येत नाही. ती सांगते त्याला, मी आत्ता माझी मानसिक शारीरिक चांगली नाही आहे, मी आता येणार नाही. तो येणार नाही म्हणून तो जेव्हा सांगायला आला तेव्हा तो दुर्योधन इतका संतापला, मूर्खा म्हणाले, तुला तिला आणता येत नाही. मग दुःशासन म्हणला, तिला घेऊन ये. मग दुःशासन गेला. दुःशासन ऐकण्याच्या अवस्थेत नाही, त्यांनी फटफटा ओढत आणायला लागला. तेव्हा तिला आल्यानंतर ते सांगायला म्हणते की हे जर आधी दास झाले असतील तर मला पणाला लावायचा ह्याना अधिकार आहे का? कोणी उत्तर देत नाही. शेवटी ती भीष्माकडे आलेली आहे. पितामह तुम्ही तरी आता निवाडा करा, तो मूर्ख मनुष्य. त्या ठिकाणी हातामध्ये राजदंड घेऊन जर उभा राहिला असता, खबरदार या स्त्रीच्या अंगाला कोणी हात लावेल हात तोडून टाकेन असं बोलायच्या ऐवजी, न धर्म सौक्ष्मात सुभगे विवेक. हे सुभगे, हे सुंदरी, आता या ठिकाणी धर्म अति सूक्ष्म असल्यामुळे मी उत्तर देऊ शकत नाही. हे बोलण्याकरता तुझा जन्म आहे का? याकरता तू विद्वत्ताचा अभ्यास केलास का? एका स्त्रीची विटंबना भर पुरुषांच्या सभेत चालू असताना तू उघड्या डोळ्याने बघतोस आणि तुला कळत नाही काय झालं? आणि जर स्वतः युधिष्ठिर
शकुनी कपटाने खेळत असं जर तोंडाने बोलत नसेल तर युधिष्ठिराच्या विरोधात मला बोलता येणार नाही, आणि तो तुझा जन्माचा पती असल्यामुळे तो वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, म्हणूनही तुझ्याबद्दल मला बोलता येणार नाही. हे काही उत्तर झालं का? आता तिची आबरू वाचणं महत्वाचं आहे का धर्म आणि अधर्माची चर्चा महत्वाची आहे? चुकीचं वागल्याचा परिणाम काय झाला? 58 दिवस त्याला सुखानं मरण आलं नाही. लक्षात घ्या. ती अंबा ज्या चितेमध्ये जळून गेली तीच अंबा या अग्निकुंडातून बाहेर आलेली आहे असं मी मांडलेलं आहे. महाभारताच्यात कसला पुरावा नाहीये, माझं हे संशोधन आहे. कारण तिचा स्वभाव आणि हिचा स्वभाव काहीच फरक नाही. ती मी तुलना दिलेली आहे. मूळ महाभारत एक सोडाचा प्रवास आता 29 तारखेला तुम्हाला मिळेल तेव्हा. आता ती कुंडात गेली, ती गेली कुठे? ते सगळे गुणवत्ता आणि अवगुण जे आहेत ते घेऊन ती आलेली आहे. आणि त्या आल्या क्षणीच भाष्य झालेलं आहे. नेनिषु क्षत्रियांसम एसा आहे तो हो करवाणा महदुक्त सदैव. तो भृशम हसला आणि भीष्म द्रोण कृप या सगळ्यांनी माना खालून घातल्या. जेव्हा उत्तर कोणी देत नाही अशी जेव्हा अवस्था बघितली तेव्हा धृतराष्ट्राचा 3रा क्रमांकाचा मुलगा जो आहे विकर्ण तो उभा राहिला आहे. आणि त्यांनी महाराजांना सांगितलं, बरं तो इतका निर्लज्ज आहे धृतराष्ट्र, प्रत्येक डाव हरल्यानंतर तो आपला शेजारी बसणाऱ्या विदुराला किंचितम किंचितम, त्याला ऐकायला नाही येत, त्याला दिसत नाही, पण त्याला कळतं. प्रत्येक डाव सांगताना युधिष्ठिरानं आपण कोणता डाव लावतो आहोत जाहीर केलेला आहे. माझ्याकडे 10,000 हत्ती आहेत ते मी लावतोय, माझ्याकडे 7 खजिन्यांचा आवार भरलेला आहे ते मी लाव, असं त्याची भाषा आहे. आता मी द्रौपदीला लावतो हे त्याने ऐकलं नव्हतं. त्यांनी तिथे सांगायला पाहिजे थांबा, एका सतीची विटंबना करण्याकरता हे नाहीये, मी थांबवतो असं म्हटलं असतं काय नसतं, पुढे अनर्थच झाला नसता. उलट जेव्हा द्रौपदी हरते तेव्हा त्याला इतका हर्ष झाला. महाभारतकारांनी काही लपवलेलं नाही. किंचितम किंचितम किंचितम. अरे द्रौपदीची विटंबना झाल्या, आपल्या सुनेची विटंबना झाल्यानंतर ज्या सासऱ्याला आनंद होतो त्याला वणव्यात होरपळूनच मरावं लागतं, हा त्याचा अर्थ. आणि विकर्णाने निषेध केला, अहो महाराज काय चाललंय, तुम्हाला थांबवता येत नाही का? तो म्हणतो गेले 57 पिढ्यामध्ये भर सभेमध्ये कौरवांच्या महासभेमध्ये अशी एकाही स्त्रीची विडंबना झाली नव्हती आणि तुमच्या समोर चालू आहे आणि तुम्हाला थांबवता येत नाही. त्याने आपल्याकडनं निषेध घेतला. आश्चर्य वाटेल, विदुर आणि विकर्ण सोडला तर त्या सभेमध्ये द्रौपदीची बाजू घेणारा एकही महात्मा उपलब्ध नव्हता. आणि सगळे दुर्योधनाच्या ताब्यामध्ये असल्यासारखे पैसे टाकून विकत घेतलेली ही सगळी मंडळी आहेत. ही सगळी सत्तेच्या सिंहासनाला बांधलेली माणसं आहेत, त्यांना स्वतंत्र अस्तित्वच नाही. विकर्ण बोलला तो कोण का बोलला? दुर्योधनाचा भाऊ आहे, धृतराष्ट्राचा मुलगा आहे. एक तर द्रौपदीची विडंबना झाल्यानंतर कर्णाला इतका मोठ्याने हर्षाची काय गरज होती? आता जणू काही आपलाच अपमान झाला अशा थाटामध्ये कर्णच उभा राहिला. आणि कर्ण दुःशासनाला सांगतोय आता महाभारतातला सगळ्यात भयानक आणि महाभारताच्या संहाराची निश्चिती करणारा जर कोणता क्षण असेल तो कर्णाच्या तोंडात आलेला आहे. दुःशासन सुबालोयम विकर्ण हा प्राज्ञवादिका. हे दुःशासन हे संबोधन आहे. दुःशासन हा विकर्ण लहान तोंडी मोठा घास करणारा प्राज्ञवादी मूर्ख आहे म्हणजे. दुःशासन सुबालोयम, सुबाल म्हणजे लहान तोंडी मोठा, लहान आहे मूर्ख. दुःशासन सुबालोयम विकर्ण हा प्राज्ञवादिका. पांडवानांच्या वासांसी, पांडवांच्या अंगावर एक उत्तरीय वस्त्र आहे. पांडवानांच्या वासांसी द्रौपद्याश्चापहार, आणि द्रौपदीच्या अंगावर आहे ते सुद्धा हे अपीमध्ये संबंध महाभारताचा संवार. अपी हे अव्यय आहे आणि या 2 अक्षरामध्ये संपूर्ण महाभारताचा उपसंहार आहे. कोणालाही तो टाळता आला.
तिच्याही अंगावरच काढून घ्यायचा अर्थ एक वस्त्राचा. जर कर्ण एवढा पुरुषांच्या भर सभेमध्ये एका स्त्रीच्या विटंबनेकरता तिला विवस्त्र करण्याची आज्ञा देत असेल तर त्याच्यावरती कादंबऱ्या आणि कथा व्हाव्यात आणि आपण चवीनं वाचाव्यात. मी गेली 50 वर्ष निषेध करतोय बरं काय, आता आज नाही. जिथे शक्य असेल तिथे कर्णाला उघडा करण्याचा प्रयत्न मी केलेला आणि नाव घेऊन सगळ्यांचा निषेध केलेला आहे. हेच माझं काम आहे, हेच मी केलं पाहिजे, हेच माझं कर्तव्य आहे, हेच सांगणं हे काम आहे. त्यासाठी आज इथं आलेलं. गेले 9 दिवसाचं जे पत्करलेलं आहे ते तुम्ही मी चांगला वक्ताय म्हणून नव्हे, ते म्हणावं म्हणून नव्हे, मराठाला इथे वेळ नव्हता म्हणून त्यांनी मला बोलवलं म्हणून नव्हे, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काय आहे की नाही त्यांचं आणि आमचं. या जागेचा उपयोग काय? मग या जागेमध्ये जर आपण चांगल्याचा उद्घोष करणार नसो आणि निषेधाच्या वेळेला जर गप्प बसणार असो तर अशा मंदिराची गरज काय मग? आणि म्हणून कर्ण जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याच्या अंगात संचारच झाला. हो, कर्णाचं सामर्थ्य मागे उभे आहे म्हटल्यानंतर दुःशासन आधीच निर्लज्ज आहे, त्याला बलिवर्ध म्हटलं, मूर्ख आहे तो पहिलोबा. काय करावं त्याने? तू जास्तच खेचाखेची करणार असं जेव्हा दिसलं त्यावेळेला भीम बसलेला आहे, तो मोठ्याने ओरडलेला आहे. त्याने जी गर्जना केली आहे ते महाभारतकार असं म्हणतात त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये. त्याने गर्जना केल्यामुळे त्या सभागृहाचे जे स्तंभ आहेत, खांब आहेत, ते गदगदा हलायला लागले. आवाज काय असेल त्याचा? ओ, माझा जर आवाज इतका मोठा जातो त्याचं किती असेल? त्याच्या गर्जनेमुळे ते सभागृहांच्या खांब हलायला लागले. माणसं चपापली. काय प्रतिज्ञा केली त्यांनी? ज्या निरीला हात यांनी घातला तो हात तर मी खेचेनच, पण याची छाती फोडून याचं रक्त प्राशन करीन तर नावाचा भीम. तर मला माझ्या पूर्वजांना जी गती मिळाली आहे ती मला मिळते, नाही तर मला मिळणार. त्या क्षणी काय झालं? तुम्हाला जे वाटतंय किंवा गेली 1000 वर्ष आपल्या डोक्यात जे बसवलंय संतांनी आणि सगळ्या लोकांनी, तो खेचत होता आणि तो पाठवत होता. खेचणारा मूर्ख आणि तो पाठवणारा मूर्ख. मला सांगा तुम्ही, तो खेचायला लागल्यानंतर तिची विटंबना सुरू झाली की नाही? मग ती विटंबना चालू राहावं असाच श्रीकृष्णाचा उद्देश आहे काय? जर तो श्रीकृष्ण एकसारखी वस्त्र पुरवायला लागला तर तिची विटंबना चालूच राहिली ना. थांबली कुठे? थांबली नाही. आणि त्याहीपेक्षा तो आधी सौभ देशाच्या राजाशी युद्ध करण्यात गुंतलेला आहे. तिला जेव्हा लक्षात झालं की आपल्याला कोणी तारवणार नाही, तेव्हा मग तिच्या लक्षात झालं की आता त्याला हात मारल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून तिने हात वर करून त्याची प्रार्थना केली. गोविंद द्वारका वासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवार्णव मग्नामाम उद्धरस्व जना. कौरवरूपी सागरामध्ये मी गटांगळा खाते, मला वाचव, धावत ये धावत ये. 5 किंवा 6 श्लोक आहेत, सगळे म्हणत नाही. कौरवार्णव मग्नामाम उद्धरस्व जनार्दन. असेल तसा धावत ये, मला वाचव मला वाचव, असं ती आकांत करते. आणि ती आकांत करत असताना त्यांनी जेव्हा एवढी मोठी गर्जना केली, ती गर्जना ऐकल्यानंतर घाबरलेला जो दुःशासन आहे तो पटकन खाली बसला. ते वस्त्रहरण झालेलं नाही. एक लक्षात घ्या, सौवर्षात राणंगाड्यामध्ये असणाऱ्या या प्रार्थनेमुळे ती त्याला ऐकायला गेली. बरोबर? त्या ऐकायला गेल्यानंतर त्याने हातातल्या जे काय शक्य असेल त्याने त्याच्या योग सामर्थ्याने त्याचे हात तोडायला पाहिजे होते की नाही? तुमचं काय मत आहे? हात का नाही तोडले त्यांनी? म्हणजे बाजारामध्ये दोन्ही बाजूला साड्यांचे दुकान आहेत आणि साड्यांचे दुकान असताना एक मवाले आला आणि एका मुलीच्या अंगावरचं वस्त्र ओढायला लागलं. तो समोरच्या दुकानातला मालक काय म्हणतो, काळजी करू नकोस मुली, माझी सगळी साडी तुला देतो. अशानपण आहे का? त्याला पकडणं महत्वाचं आहे. तर आपण श्रीकृष्णाला किती बावट करायचा, याला काही मर्यादा आहे की नाही? बरं, आपण करते चोपडांनी पण तेच केलं, गर्र गर्र गर्र.
एवढ्या साड्यांचा स्टॉकिस्ट झाला कधी श्रीकृष्ण? हा उद्योग नाही त्याला झालेलं नाही बरं का. बरं मी असं म्हणतो असं नाही, ही घटना सभापर्वातली आहे, म्हणजे दुसऱ्या पर्वातली. त्याच्यानंतर पण 16 पर्व आहेत. त्या 16 पर्वामध्ये सुद्धा कुठेही वस्त्रहरणाचा उल्लेख नाही. पांडवांच्या तोंडी तरी यायला पाहिजे, द्रौपदीच्या तरी तोंडी यायला पाहिजे. उल्लेख कोणाच्या तोंडी आहे? रणांगणामध्ये सगळ्यात आजूबाजूच्या वीरांना ठार मारल्यानंतर आणि परास्त केल्यानंतर, एकट्या दुःशासनाला गाठल्यानंतर त्याला जेव्हा खाली पाडला त्याने भीमानी, आणि त्याच्या छातीवर हात पाय देऊन जेव्हा त्याला विचारलं, कोणत्या हाताने तिच्या नीरेला हात घातलास बोल, तो इतका निर्लय, आपण अर्ध्या आपला प्राण गेलेलाच आहे हे ज्याला कळलंय, तो दुःशासन त्याही वेळेला रणांगणामध्ये अत्यंत बरं त्याच्याकडे बघवत नाही, कोणाकडे भीमाकडे बघवत नाही, लोक घाबरून पळालेच सैन्य, तो एकटाच आहे. तरी तो त्याला उत्तर देताना म्हणतो अयंकरी कराकार हाती नसताना हाच तो माझा हत्तीसारखा हात, यानेच अनेक स्त्रियांना आणि अनेक ब्राह्मणांना म्हणले मी दान केलं म्हणून. काय करायचं तुला? तेव्हा त्याने तो हात खेचून काढला, आणि हात खेचून काढल्यानंतर जी छाती फुटली, त्याची कारंजी उडाली, त्या कारंजीतलं रक्त हातात घेऊन त्यांनी प्राशन करताना तो काढव असं म्हणतो, आईच्या स्तन्यापेक्षा, स्वर्गातल्या सुधा अमृतापेक्षा, गंगेच्या पाण्यापेक्षा सर्वात गोड वस्तू काय असेल तर ही म्हणतो प्राशन करतो. हा युधिष्ठिराचा भाऊ आहे आणि हा पांडवांचा नेता आहे, हे आपण मान्य करायचं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. एका स्त्रीच्या विटंबनेमध्ये किती माणसं घरंगळत खाली गेली. पांडव गेले, कौरव गेले तर गेलेच, हे सगळे गेले. प्रत्यक्षामध्ये श्रीकृष्णाने जर हे केलं असतं, द्रौपदीला वस्त्र पुरवली असती, तर काय झालं असतं? जेव्हा तो सुष्टाईला बाहेर पडला, त्याचा भर पुरावा देतो तुम्हाला. सुष्टाईला जेव्हा तो बाहेर पडला, त्यावेळेला जेव्हा तो सगळ्यांचा निरोप घेतला आणि तो रथात बसायला जेव्हा निघाला, तेव्हा द्रौपदी बाहेर येऊन त्याला म्हणाले, मुहूर्तम तिष्ठ गोविंद, हे गोविंद एक क्षणभर थांब म्हणत. आणि त्याला ते सांगते, त्यावेळेला मी तुला हाक मारली होती, आला नाहीस तू. त्यावेळेला म्हणजे सभापर्वातल्या विटंबनेच्या, त्यावेळेला तो आला नाहीस आणि आता तडजोड करायला जातोयस. लक्षात ठेव, हे युद्ध टाळून तो आला तर अभिमन्यूला पुढे घालीन, माझ्या 5 मुलांना सेनापती करेन, सगळ्या कौरवांचं निखंदन करेन, सगळ्यांना धराशायी करेन, सगळ्यांचा विध्वंस करेन, तर मग नावाची द्रौपदी आहे. हे माझे केस मी सोडलेलेच आहेत, मला हे बघून ठेवा. मग जा. गेला का तो? हिंमत आहे का त्याची जायची? खाली उतरला आणि तिच्या जवळ येऊन तिला म्हणाला, हे पांचाली कृष्णे, मी काय सांगते रे लक्षात ठेव. मी का जातोय ते लक्षात आलेलं नाही. मी एवढ्याच जातो आहे की या वर्तमानातला मीही एक मोठा नेता आहे असं जग मानतं. एवढ्या मोठ्या नेत्यांनी या 2 भावांच्या युद्धामध्ये लक्ष घातलं नाही आणि तडजोडीचा प्रयत्न केला नाही, असं पुढच्या नंतर दाजी पणशी करेन म्हणू नये म्हणून मी जातोय. मी तडजोडीला जात नाहीये. एक लक्षात ठेव, मी तिकडनं आल्यानंतर तुला आत्ता जाण्यापूर्वी वचन देतो, कौरव पक्षाकरता प्रत्येक वीर, विशेषतः 100 कौरव आणि दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण, हे सगळे मेलेले तू पाहशील आणि मग सिंहासनावर बसतील अशी मी व्यवस्था करतो, चिंता करू नको. हे श्रीकृष्णाचे बोल आहेत. हा श्रीकृष्ण वस्त्र पुरवलं, आपण ते मान्य करायचं, आपण वाचायचंच नाही, तर्क नावाची वस्तू वापरायचंच नाही. कसं शक्य आहे? ही जी द्रौपदी आहे, ही द्रौपदी फक्त कौरवांचा निखंदनाची चिंता करत नाही, तिची पतिनिष्ठा बांधत नाही. काम्यकवनामध्ये 12 वर्ष वनवासाने 1 वर्ष वनवासाची शिक्षा भोगण्याकरता हे जेव्हा पहिल्यांदा काम्यकवनात गेले, तेव्हा त्यांचं युद्ध चालू होतं हे कृष्णाला माहीत नव्हतं. कृष्णाच्याच तोंडी आहे.
त्याला जेव्हा तिथे द्वारकेत कळलं की अरे अरे असं झालं, कोणी सांगितलं नाही. प्रत्येक वेळेला माझी सल्ला घेतात आणि यावेळेला युधिष्ठिर मला कसं विसरलं. आणि तो लगबगीनं सत्यभामाला घेऊन भराभर 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 काम्यक वनात जिथे पांडव होते तिथे आला. तेव्हा पांडवांच्या अंगावर वल्कल आहेत, राजमुकुट नाही, राजवस्त्र नाही, दासी नाही, एका झोपडीमध्ये राहतात. आणि तिच्या अंगावर धडवती आहे, शालबिल काही नाही, दागिने नाही, काही नाही, सगळं गेलं ना. ते बघितल्यानंतर तो म्हणाला काय युधिष्ठिर, अरे एवढं मोठं दूध तुम्ही खेळ, मला विचारलं सुद्धा नाही, मला सांगितलं नाही, काय करून बसलात तुम्ही, मला विचारतात तरी. त्याला माहित नाही आहे ते, त्यामुळे वस्त्र पुरवणं हा प्रश्नच आला नाही, मला माहितच नाही म्हणून. काय परिस्थिती. अरे बापरे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवासात काढणार. हो युधिष्ठिर मला आम्ही तसंच ठरवलं. त्याला भीम आणि अर्जुन, भीम आणि द्रौपदी म्हणले 1 महिने झाला म्हणजे म्हणले झाल्यासारखंच आहे म्हणले. तर भीम म्हणाला 1 महिने झाला की अमावस्या झाले की आम्ही म्हणले कौरवांच्यावरती हल्ला करायचं ठरवलं. श्रीकृष्ण म्हणाला म्हणजे कोणी ठरवलंय. श्रीकृष्णाला माहिती होतं युधिष्ठिराची संमती आहे, त्याच्यामुळे जाता येणार. हो मग आम्ही आता दादाला सांगायचंच ठरवलंय, आम्ही आता आम्हाला अशी सवय नाही, असं अरण्यात राहायची सवय नाही, अशी भीक मागायची सवय नाही, आमचा काय अपराधच नाही म्हणून काही याच्यामुळे झालं सकाळी. तर आम्हाला आता पुन्हा आमचं सिंहासन पाहिजे, आमची सत्ता पाहिजे, आम्हाला आमचं ऐश्वर्य पाहिजे. त्याला उद्देशून युधिष्ठिरला का म्हणाला, तुम्हाला जर हल्ला करायचा असेल चौघांना, माझी संमती नाही. तुम्हाला हल्ला करायचा असेल तुमच्या निर्णयाने तुम्ही हल्ला करू शकता, विजयी करू शकता आणि सिंहासनावर बसू शकता. मला विचारत तर माझी परवानगी नाही, तुम्ही जाऊ शकता. ते गेले का, गेले नाही म्हणून ते मोठे. 12 वर्ष 1 वर्ष अज्ञातवास, 1 वर्ष राहिल्यानंतर सुद्धा ते सगळे चुळबुळ करायला लागले. तो म्हणाल नाही, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आपण प्रगट व्हायचं आहे. एकसारखं प्रत्येक वेळेला एकीकडे अनितिमान राजवट चालू आहे आणि त्याला तोंड दारेन दुसरी नीतिमान राजवट चालू आहे. ती वनवासात असली तरी शुभंकराचं चिंतन चालू आहे, इकडे अशुभंकराचं चिंतन चालू आहे. आणि हा संघर्ष हा फक्त कौरव पांडवांचा आता संघर्ष राहिला नाही, चुलत भावांच्या मधलंही भांडण राहिलं नाही. आता एकीकडे सूर्यपुत्र कर्णाचा संघर्ष, एकीकडे अग्निकन्या द्रौपदीचं कर्ण. त्यामुळे हा संघर्ष एका बाजूला वर्तमानामध्ये कौरव पांडवांचा वाटतो, एका बाजूला कर्ण आणि सूर्यपुत्र आणि अग्नी म्हणजे सूर्य आणि अग्नीचा वाटतो, एका बाजूला युधिष्ठिर आणि दुर्योधनाचा वाटतो, एका बाजूला धृतराष्ट्र आणखीन बाकीच्या सगळ्यांचा संघर्ष वाटतो. अशा संघर्षामध्ये चांगल्याचा शोध कसा घेता आपण, त्याची व्यवस्था शांती पर्वामध्ये अनुशासन पर्वामध्ये केलेली आहे. आणि त्यासाठी मुद्दाम माझी स्वतंत्र व्याख्यान मला केली तर शांती पर्व सांगता येणार. करा असं नाही म्हणतो, तर म्हणते माझं आणखीन एक पिल्लू लावून सोडले की काय, तसं काही नाही. सांगायचं बरं का, तेव्हा महाभारतातला कर्ण समजून घेण्याकरता तुम्हाला उद्या यावं लागेल. उद्या तुम्हाला कर्णाचं सगळं चरित्रच सांगतं, चांगली बाजू काय आहे, वाईट बाजू काय आहे, तो वाईट का झाला, किती वाईट झाला, कसा वाईट झाला, कशासाठी झाला. तर तो वाईट पण इतकं वाईट होतं की सगळ्या जगाला त्यांनी ना करून सोडलं. त्याने आपल्या कुळाचं कल्याण केलं नाही, आपल्या जातीचं कल्याण केलं नाही, कौरवांचं कल्याण केलं नाही. ज्याला मित्र म्हटलं त्या मित्रालाही त्याने धोका दिलेला आहे. शेवटच्या 10 दिवसात जर तो भर युद्धामधून 10 दिवस स्वतःचा अहंकार दुखावला म्हणून जर जाऊन लांब 10 दिवस बसला असेल तर कोणत्या भूमिकेतून कौरवांचा विजय होणार होता. अशा कर्णाचं चरित्र ऐकायला आपण उद्या सर्वांनी यावं अशी प्रार्थना करतो.